भेट झाली सीजेपीच्या 3 मागण्यांना घेऊन. सरकारची अधिकृत भूमिका काय आहे या क्षणाला? विशालजी, आज आपण जसं आता बातमीमध्ये पाहिलं की आमच्या वरिष्ठ नेत्यांनी या शिष्टमंडळाची भेट घेतली आहे. माझं व्यक्तिगत आणि पक्ष म्हणून मत असं आहे की आपण कशासाठी आंदोलन करतो आहोत, तर या देशामध्ये ज्या ज्या परीक्षा होतात त्या परीक्षा निर्दोष झाल्या पाहिजे, पेपर फुटता कामा नाहीत, याकरता हे आंदोलन आहे. बर, सरकार काँग्रेसचं होतं, आता आमचं आहे. ही कीड आहे. कुठल्याही विषयामध्ये भरती जी आहे ती निर्दोष झाली पाहिजे, पेपर हे फुटता कामा नाहीत, साहजिक. आणि कुठलीही शासकीय यंत्रणेमधला जो विषय आहे तो निर्दोष झाला पाहिजे. पेपर फुटावेत हे काही सरकार प्रायोजित असतं का? म्हणजे काँग्रेसचं सरकार असतानाही तसं असता कामा नये, आमचं असताना तसं असता कामा नये. कुठल्याही सरकारला असं वाटत नाही आपल्या काळामध्ये अशा सगळ्या घटना व्हाव्या. बर, आमच्या काळामध्ये या सगळ्या घटना घडत असताना त्या इमिजिएट लक्षात आल्या, त्याचा तपास झाला, CBI चौकशी झाली. इतकंच नाही तर तातडीनं आरोपींना अटक झाली, त्यांची मोडस ऑपरेंडी कळली आणि त्याच्या संदर्भामध्ये आपण देशभरामध्ये अलर्ट जारी करत अशा पद्धतीच्या ज्या ज्या सिस्टीम्स ते लोक वापरत आहेत त्या कशा फेल करून पुढच्या काळामध्ये त्या पद्धतीनं होणार नाही याची आपण काळजी घेतो. बर. आता या देशामध्ये विरोधी पक्ष सपशेल फेल झाल्यानंतर अशी एखादी गोष्ट असते की ज्या गोष्टीच्या बाबतीत लोकांच्या, विशेषतः तरुणाईच्या मनामध्ये असलेल्या अनरेस्टचा फायदा घेणं. या आंदोलनाच्या वेळेला आंदोलनस्थळी जे महाराष्ट्रामधलाच एक यंग लीडर आहे अभिजित, त्याला एखादा नेता लॉन्च करावं तसं लॉन्च केलं गेलं. बरं. अचानक कुत्र्याची छत्री पटापट पावसाळ्यात उगवते तसे कोट्यवधी फॉलोअर्स कसे विकत घेतले गेले हे आपणही दाखवलं. आपल्या सगळ्या सोशल मीडियावरती, माध्यमांवरती ते सगळं आलं. माझं स्पष्ट मत असं आहे की कुठल्याही एखाद्या चांगला विषय जो तरुणाईशी संबंधित आहे त्या विषयाला राजकारणाची किनार देऊन आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा विरोधकांचा याच्यामध्ये प्रयत्न होता. या मंडळींनी, ज्या मंडळींनी आधी काँग्रेसवर टीका केली, काँग्रेसचे प्रवक्ते सुद्धा इथे आहेत, काँग्रेसला सुद्धा मनापासून या सगळ्या विषयामध्ये उतरता आलं नाही. त्याचं कारण त्यांना माहिती आहे की ही सगळी मंडळी राजकीय आहे आणि यांनी आधी राहुल गांधींना सुद्धा टार्गेट केलं होतं, बाकीच्या इतर सगळ्या नेत्यांना सुद्धा टार्गेट केलं होतं. प्रत्येक नेता आमचा CJPला पाठिंबा नाही, मात्र CJPनं सोनम वांगचुक यांचा उपोषणकर्ता म्हणून वापर करून घेतला. बरं, त्या सोनम वांगचुक यांची सुद्धा पार्श्वभूमी काय आहे? त्या 3 इडियट सिनेमाच्या निमित्तानं त्यांचं नाव त्याच्याशी जोडलं जाऊन ते देशभरामध्ये प्रसिद्ध झाले. प्रत्यक्षात परिस्थिती तशी आहे का विशालजी? तर अजिबात नाही. त्यांच्या नावावर एकही पेटंट नाही, त्यांचा कशाशी कुठला काही संबंध नाही. या परीक्षा निर्दोष व्हाव्या यासाठी सरकारनं सातत्यानं वेगवेगळ्या उपाययोजना केलेल्या आहेत. मात्र या मुद्द्याचा फायदा घेत विरोधी पक्षांनी आपली संपलेली क्रेडिबिलिटी या निमित्तानं कशी आपल्याला वाढवता येईल, जनतेमध्ये, तरुणाईमध्ये एक प्रकारचा असंतोष या निमित्तानं कसा निर्माण करता येईल याचा उपयोग केला, ते काही बरोबर नाही असं मला बरं. अजितजी, कुणी कुणाचा उपयोग केला, वापर केला, काय केलं यावरती आपण जाणार आहोतच. हनुमंत पवार आहेत काँग्रेसकडून यावेळेला. आज जे काय दिल्लीमध्ये पाहायला मिळालं हनुमंतजी, त्यानुसार पावसाळी अधिवेशनाच्या अगदी पहिल्या दिवशी सरकारला आंदोलनाची तीव्रता आणि धग याची कल्पना आलेली नसावी का? बेसावध वाटलं का हो सरकारच? विशालजी, मी या सरकारला बेसावध म्हणणार नाही, असा अन्याय मी या सरकारवर करणार नाही. या सरकारचं वर्णन बेफिकीर आणि जालिम असं करावं लागेल. जालिम आहे सरकार. त्यांनी जे आज विद्यार्थ्यांना जो लाठीचार्ज केला, पोलिसांना वापरून कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जे मारहाण केली, रक्तबंबाळ केलं, तर ती